आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। नरवाड येथील रेल्वे भुयारी मार्गाचे काम रखडल्याने नागरिकांचे हाल, नागरिकांनी घेतला आक्रमक पवित्रा। 8 दिवसात काम मार्गी न लागल्यास रेल रोकोचा दिला इशारा। नरवाड येथील रेल्वे भुयारी मार्गाचे काम गेली 2 वर्ष रखडले आहे, त्यामुळे नरवाड येथील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे। हा रोड बंद असल्याने ST बस सेवा पलीकडे जाता येत नसल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे। नरवाड हे गाव 10,000 लोकसंख्येचे गाव असून देखील पालकमंत्री यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे। या गावाने त्यांना 86% मतदान करून लीड दिली, पण त्यांनी या गावाला काय दिले असा आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञान माने यांनी केला आहे। या भुयारी मार्गाचा त्रास होत असल्याने याचा ग्रामस्थांनी पालकमंत्री तसेच अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला तरी देखील या कामाला सुरुवात होत नाही। त्यामुळे आज ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे। 8 दिवसात जर या भुयारी मार्गाचे काम सुरू झाले नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आज आम्ही कलेक्टर ऑफिस आणि DYSP ऑफिस, SP ऑफिस तसेच प्रशासकीय सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही निवेदनद्वारे सूचित केलेलं आहे। जो नरवाडचा म्हैसाळला जोडणारा भुयारी रस्ता आहे तो 2 वर्षापासून प्रलंबित आहे। 6 महिन्याची वर्क ऑर्डर असताना सुद्धा 2 वर्षे या रस्त्याला लागलेच कसे काय, हा नागरिकांचा तिथला प्रश्न घेऊन आज आम्ही इथं सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही भेट दिली आणि त्यांना हे सांगितलं की तिथल्या गावकऱ्यांची जी वेदना आहे, गेल्या 2 वर्षापासून तिथं बसेस येत नाहीत। जे आरोग्य केंद्र आहे ते म्हैसाळला आहे, त्यामुळे जर तिथं जावं लागत असेल दुसरीकडे इमर्जन्सीला आरोग्याच्या बाबतीत तर कुठेही सोय नाही आहे, सगळेजण म्हैसाळला पाठवतात। तसेच औद्योगिक विकास जो आहे नरवाडचा पूर्णपणे खंडित झालेला आहे। 10,000 लोकसंख्येचं गाव असून सुद्धा पालकमंत्र्यांनी व तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय या गावाला वेठीस धरले ह्याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। आणि तिथं जी सोय पर्याय मार्ग जो दिलेला आहे त्याची अशी परिस्थिती आहे की गाड्या कित्येक तिथं पलटी झालेल्या आहेत आणि दोघांचा सुद्धा तिथं बळी गेलेला आहे। त्यामुळं नरवाड हे गावाची परिस्थिती ही काय कोणाला आता तालुक्यात लपलेली नाही आहे। त्यामुळं रस्त्यावर उतरून पूर्ण गावकऱ्यांनी असं ठरवलेलं आहे आणि आमच्या वतीनं हे मागणी झालेली आहे की जर या 8 दिवसामध्ये कमिटी बसली नाही, कलेक्टर साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर त्याच्यावर कमिटी बसवून आम्ही त्याचा निर्णय घेऊ, परंतु आम्ही त्यांना सांगितलं साहेब की हे 2 वर्षापासून आम्हाला फक्त आश्वासन मिळालेलं आहे। कुठेतरी पालकमंत्री जर तरच्या गोष्टी करतात, म्हणतात नाही का मिळाला असेल असं उडवून लावलेलं आहे। त्यामुळे आता पूर्ण नरवाडची जनता रस्त्यावरती उतरून तिथे जो पूल आहे म्हणजे रेल्वेचा जो पूल आहे, मार्ग जो आहे तो बंद करून रेल्वे रोको आंदोलन या येणाऱ्या 8 दिवसानंतर जर याचा आम्हाला समाधानपूर्वक मिळाले नाही गोष्टी तर आम्ही रेल्वे रोको करू। तिथं सगळं आमच्या माता भगिनी असतील, लहान मुलं असतील, सर्वांना घेऊन आम्ही तिथं जरी रेल्वे नाही थांबले तर आम्ही आमचा तिथं जीव गेला तर ह्याला पूर्णपणे जबाबदार जे आहेत ते पालकमंत्री असतील। साहेब, आमदार तुमचेच, तुम्हीच आहात, पालकमंत्री तुम्ही आहात, राज्यमंत्री आहात, खासदार तुमचे आहेत, जिल्हा परिषद सदस्य तुमचे आहेत, ग्रामपंचायत सदस्य तुमचे आहेत, सरपंच तुमचे आहेत। एवढं सगळं होऊन सुद्धा या गावानं तुम्हाला 85 ते 86% मतदान दिलं, तालुक्यामध्ये हायच दिलं, तरीसुद्धा तुम्हाला यांची जी अवस्था आहे दिसत नाही आहे का? कित्येक तुम्हाला पत्रव्यवहार झाले, कलेक्टरांना झाले, तुम्हाला 3-4 वेळा झाले, गेले वर्षभर झाले लोक तुमच्यासाठी म्हणजे रस्ता करून द्या म्हणून टाचा जिजवतात। साहेब, जरासुद्धा एक माणूस की किती तळतळ साहेब तुम्ही घेणार आहात? आणि हे झाल्यानंतर काही म्हणजे मला सांगताना एकदम खंत वाटते, मला थोडीशी लाज वाटते की काही इच्छुक उमेदवार स्वतःची प्रतिमा वाढवण्यासाठी फक्त म्हणजे काही घाणेरडे व्याख्यान करतात की एकमेकाची छड्डी काढू, तुमची छड्डी सोडणार नाही 3 वेळाच्या। अहो, हे म्हणजे आम्हाला लाज वाटते हे सांगायला। इथं मिरज पूर्व किंवा मिरजेच्या पूर्ण तालुक्याचा विकास जो आहे हा उघडा नागडा पडलेला आहे। ही प्रश्न सोडून स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यासाठी हे लहान मुलांसारखे जे तुम्ही आरोप एकमेकांवर करताय, ह्याच्यापेक्षा जनतेला जर तुम्ही जनतेचे तिथं जाऊन प्रश्न मांडून त्याचं जर समर्थन करता येत असेल तर ते बघा, हेच जनतेसाठी खूप चांगलं असेल। आणि जनतेची मिरजेची जी जनता आहे ही काय आता अज्ञानी राहिली नाहीत साहेब। तुमचे कित्येक असे अंधभक्त असतील ते सुद्धा कुठेतरी शहाणे व्हायला लागलेत आता, आणि ह्याच्यावर आता तुमचं राजकारण साहेब चालणार नाही। त्यामुळं मिरजकर जनता ही विकासाच्या गोष्टी तुमच्या पाहिजेत, फुगीराकडे किंवा नुसते म्हटलं की मी एवढा खर्च केला तेवढा खर्च केला, परंतु जनतेसाठी हा खर्च झालेला आहे का साहेब? जनता समाधानी आहे का?
वरिष्ठ ते तुम्ही जे डिझाईन करून दाखवता, तुम्ही प्रिंट काढून दाखवता, आम्ही एवढा काम केला, एवढे खर्च केले. साहेब, एक रस्ता मिरजेचा आहे का त्या पद्धतीनं? म्हणजे पाणी रस्त्यासाठीच मिरजकर जनता आज तुमच्यासाठी आहे का? आज 20 वर्ष झालं, 20 वर्ष बॅकफुटवर गेलं मला वाटते नरवाड हे गाव. औद्योगिक विकास नाही आहे. म्हणजे जे ऊस जे आहे कारखान्याला 3 ते 4 किलोमीटरवर जाऊन पोच करायचा आहे, तो आज 32 किलोमीटर लांबनं पोच करावा लागतो. शेतकऱ्यांच्या अंगावरती ते सगळं आपलं भाडं पडतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर लक्षात घेऊन मिरजकर जनतेला विकास हवा आहे, ना की एकमेकाच्या छड्ड्या बघायला कोणालाही इंटरेस्ट नाही आहे. विकासातनं तुम्ही जे उघडं पालतं पाडलं आहे ना सगळं, ते दुरुस्ती करा. आणि उमेदवारांनी सुद्धा स्वतःच्या पब्लिसिटीसाठी जो अजेंडा चालवला आहे, काही पण बोला, जनता हे ऐकायची त्यांना इच्छा नाही. आता विकासाबद्दल बोलू साहेब, आणि युवक नेतृत्वच विकास घडवेल असं मला वाटतंय. आणि अंगणवाडीचं सुद्धा आम्ही भेट दिली. अंगणवाडीच्या जे सेविका आहेत, कामगार वर्ग आहेत, कुठेतरी 5,000 रुपयासाठी साहेब ते तिथं राबतात. वर्षानुवर्ष तिथं बसल्या होत्या. पूर्ण मिरज तालुक्यातल्या अंगणवाडी सेविका आहेत. त्या सेविकांना आम्ही शब्द दिला, तुमचा जो प्रश्न आहे अधिवेशनात आम्ही मांडणार आहोत आणि त्याच्यावर सुद्धा लवकरात लवकर काय असेल ते आम्ही सकारात्मक भूमिका मांडून तुम्हाला न्याय द्यायचा आम्ही तो वेतनाचा जो आहे हा आम्ही प्रयत्न करणार आहे.